सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। एका पातेल्यामध्ये चना डाळीचं पीठ, लाल मिरची पावडर, हळद, जिरे, ओवा, हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। थोडं थोडं पाणी घालून त्याचं छान असं बॅटर बनवून घेतलं। तर आळू पानाला असं वरतून लावून घ्यायचं। आज आपण आळू पान भजी बनवत आहोत। तर सर्व पानाला लावून या पद्धतीनं त्याची अशी घडी करून घ्यायची आहे। दुसरीकडे कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तर एक एक करून सर्व पानांना असं बेसन पीठ लावून घेतलं। तर मध्यम आचेवर छान अशी स्लरीमध्ये घोळून भजी तळून घेऊया। ही भजी चवीला खूप अशी भन्नाट लागतात। तर नेहमी आळूवडी खाण्यापेक्षा या पद्धतीने एकदा भजी नक्की ट्राय करा, खूप छान लागतात। ब्राऊन रंगावर छान अशा तळून घेतल्या। तर झारीमध्ये घेऊन त्यातील शिल्लक राहिलेलं तेलही असं काढून घेतलं। तर तुम्ही बघू शकता, एक वडी आपण कट करून बघूया किती सुंदर अशी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा। धन्यवाद।